जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास. शेगाव लाईव्ह सदैव आपल्यासोबत. बातमी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट जरूर करावी. आपले म्हणणे काय आहे ते जरूर कॉमेंटमध्ये नोंदवावे व आपण कुठून बोलत आहात ते पण आपण कॉमेंटमध्ये सांगावे. नमस्कार, आपण पाहताय शेगाव लाईव्ह. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून एक धक्कादायक आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. गाडेगाव खुर्द येथे संरक्षित काळवीट अर्थात ब्लॅक बॅकच्या शिकारीच्या वनविभागाने पर्दाफाश केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 6 जुलै 2026 रोजी जळगाव जामोद वन विभागाला गाडेगाव खुर्द येथे काळविटाची शिकार झाल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करत वनपाल प्राधिकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. वन विभागाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता आरोपी शंकर दामा मुंडे, शिवरी दामा मुंडे आणि देवीदास दामा मुंडे यांच्या घरी काळविटाचे मांस शिजवले जात असल्याचे आढळून आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाने 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही संपूर्ण कारवाई उपवनरक्षक जामीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे आणि वनपाल पार्थिकर करीत आहेत. या कारवाईत वनरक्षक निकाळजे जाधव धौसे तसेच वाहनचालक गजानन कुटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की वन्य प्राण्याच्या शिकारीची किंवा अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ वन विभागाला द्यावी. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित वन प्राण्याची शिकार करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून दोषी आढळल्यास कमाल 7 वर्षापर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणातील तपास अद्याप सुरू असून पुढे आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत तपासातून जे काही निष्पन्न होईल त्याची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू.